तर पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. आपण पाहूयात. पृथ्वीराज चव्हाण सारखे ज्येष्ठ नेते जर आजकाल भविष्य सांगायला लागले तर मला वाटतं हा त्यांच्यात झालेला बदल आहे. NDAचं भविष्य पृथ्वीराज चव्हाण सांगतायत हेच मुळामध्ये कल्पनेच्या बाहेरचं आहे. म्हणून पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षांतर्गत काय होणार आहे याचं भाकीत केलं तर चांगलं होईल. जे काही चेंजेस होतील तो तुम्हाला आम्हाला कळणारच आहे. म्हणून आजच्या घडीला त्यांचं भाकीत खरं ठरेल का नाही आता हे 19 तारखेला पाहू. काय अशा पद्धतीच्या माझा त्यांच्याबद्दल खूप चांगलं आदरयुक्त मत आहे. त्या अमेरिकेशी काँग्रेसचं संधान आहे हे सिद्ध करतायत का ते? म्हणजे अमेरिकेमध्ये काहीतरी पेपर लीक व्हायचा आणि काँग्रेसनी अमेरिकेनी मॅनेज करून त्या पेपरमध्ये काहीतरी आपल्या देशाविरुद्ध काहीतरी लिहायचं आणि त्याच्यानंतर पंतप्रधान बदलल्या जाईल अशा पद्धतीची यांच्या मनातल्या मनात बिरबलाची खिचडी शिजवायची हे अतिशय वाईट आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब एक चांगले नेते म्हणून आम्ही ओळखतो. त्यांनी आता गोबेल्सचा आत्मा त्यांच्यामध्ये येऊ नये. एवढ्या वरिष्ठ नेत्याने माजी मुख्यमंत्र्याने इतकं बालिश विधान करावं ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतनं कोणी विचारत नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं. हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. कसं आहे की पृथ्वीराजजी चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तशाच पद्धतीनं अनेक वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे. ते PMO ऑफिसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या काही इन्फॉर्मेशन्स असतात, त्यांची काही माहिती असते आणि ते कधीही उतळ वक्तव्य करत नाही. त्यामुळं उद्या काय घडेल हे मला माहीत नाही, परंतु पृथ्वीराजजी चव्हाणांचं वक्तव्य हे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.